काय करायले? मरायला तू कुठं मरती? एकदा तर तोंडातनं नीट बोलत जा. असंच बोललेलं खरं होऊन जाते. ततास तू म्हणते काय ती ही काय म्हणतात की बाई माझ्या लक्षात पण मला कुठं एवढा नॉलेज. ते असं देव म्हणतंय म्हण तथा असतो आपल्या जिभेवर काय असतंय म्हण काहीतरी तसलं मला आता सांगता पण येईना. आणि ते वैतागलेलं असतंय म्हण आपल्यानं. मग आपण बोलतो मग ते त्याला राग येतंय नाहीतर कधी तर तथा असतो म्हणतंय आणि मग आपण खरंच मरतो. कशी मरणार पण तू नेमकं? आत्महत्या करणार का मनानं अशी वाट बघायली मनानं मरण यायची? कशी मरणार आहे सांग म्हणजे मी तुझं स्वप्न पूर्ण करतो मरण्याच्या बाबतीत. खरं इमानदारीनं बाकी काही स्वप्न तुझं पूर्ण करू नाही करू तेवढं स्वप्न पूर्ण करतो. पण त्या आधी चिठ्ठीवर लिहून जा नाहीतर व्हिडिओ काढून जा की माझ्या मरणाच्या आणि माझ्या नवऱ्याचा काही संबंध नाही. कोणाला काढी लावते? कोणाला असं ओरडून बोलायली तू? तू कोणाला बोलते? मला तू जास्त चिरडीत आणू नको. हा काय आधार देऊ तुला? तुला घेतो उचलून आधार देतो. हे पूजे तुला काय होतंय का? काय होतंय तुला? तू थांब. मग उगाच नाटक करायला लागली. मरशील माझ्या एका झपाट्यातच. हा हा हो केलं की एकाच रापटीत पडशील तू. दुसरी चापट पण लागायची गरज नाही. कसं फेकती बघ सामान, कसं फेकती ती, कसं करती बघ. त्रिशा तू सांग, तुझ्या डोळ्यात चटणी टाकून नाही मारलं ना तर मग मला सांग. हा तुझं ते उडमाट बोल ना तुझं. तुला का नाही बघ काय करतो तुला. लाल मिरची पावडर कुठं आहे? नुसता फुपाटा कुठं आहे? ते आर्यनच्या कसं डोळ्यात टाकलेलं ते भाजी तसं तुझं काम करतो. केल्यावर मला लय राग येतोय. हा मी तुला सांगायलोय, चिड येते मला. हा चिड मला माझी सटकली की तू कोणाला कुत्र म्हणते काय? हा कोणाला कुत्र म्हणली तू? आता कोणाला बोलली तू? तुला इथं असं बुक्काड दिलं ना असं तू मरून पडशील. हा कामाला मी गेल्यावर नको नको हाय का काम? तोंड वाकडं तुझं तसलं. दरवाजा उघड त्रिशा, दरवाजा उघड की पोरे. कसं कोंबून ठेवायली नुसता. त्याला दरवाजा उघड म्हण. त्रिशा दरवाजा उघड म्हटलं ना तुला. उघड दरवाजा, उजेड पडू दे. ठिकी पुन्हा नसत्यात बरोबर टायमाला नाही देत. तोंड तुझं काय तू खरं. हे आवाज 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 म्हणतोय तुला. तुला आवाजच म्हणतोय. तुला आवाजच म्हणतोय. हा हा आता बोल की तू. आता हा दांडू नाही टाकला तुझ्या डोक्यात तर मग सांगतो. तू जाती कोम्यात आज माझ्या हातात. तुझा कोम्यामध्ये गेली की मग पीएम करायला नेतो तुला. माझा पीएम करायच्या आधी तुमचं पीएम करून टाकते. तुला गप्पच म्हणतोय मी. हा तुला शानपणच मारू नको म्हणतोय. हा तुला चलता येणार नाही. असं पायावर मारल तुला दाखवता बी येणार नाही, चलता बी येणार नाही. हा माहित आहे ना, माहित आहे ना. हा आर्यन का तू पोटात असताना माहित आहे ना. कोण ग? कोण होता ग? आर्यनच ना. हा आर्यनच होता की. आधी केस मिटवायला लावलं मग दवाखान्यात घेऊन गेलो. ती मग माहित पण असेल कोण होतं पण. गोल्ड खाऊन झोपल्याला. काय खाऊन? 3 दोंड क्रीम गोल्ड खाऊन झोपल्याला माहित असेल. तुला खाण्याचं तुझा पाय असा खरं तुला चालाय सोडणार नाही मी. हा
कटाळा मग मी काहीच बोललो नाही. घरावरचं पत्र कोण चोरून येत घरावरचं नेलेलं आहे ते त्यांच्या मड्यावर टाकलेले मी ठेवलेलं माझ्या लक्षात नाही का कुठं आहे ते पत्र कुठं नाही. घरावरचं कसं चढले वरती आपण कुठं होतो मला काय माहित तुम्ही गेला असं गावात फिरायला आणि तू मी कामाला गेलीस 3 दिवस आणि त्यात काम 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 काय मारू तर वाटतंय रे देवा. तू खरं अशी रडणार आहे माझ्या हातात. तुला आता बोलून नाही करून दाखवणार आहे. तू अशी हुडकत पळाली पाहिजे मला वाचवा वाचवा म्हणून अस्त्र हुडकलं पाहिजे. पहिल्यांदा होती एकटी आणि आता कोण आहे आता तिघ. कोणती ग कोणती ग ती ती आहे माझ्या गुडघ्या एवढी. त्यांना असं दिलं ना त्यांना माहित आहे माझा हात कसला आहे. पाठच असं राट येते मग डायरेक्ट बोट उमटते तसला असते माझ्याकडे. तुला माहित आहे ना मी कसं सुजवतो तू माझा बेल्ट लपून कर म्हणून तर ठेवते बॉम्ब आवाज आवाज बेल्ट लपून ठेवते की. मारून टाकू का तुझ्या मम्मीला जीव मारू ती सुद्धा मरते मारून टाक म्हणून नाही म्हणायली नाही. हा मी विचारतो तिला मारू तुझ्या मम्मीला जीव ती म्हणते की मारून टाक म्हणून. मला उलट बोलायली मारतो की एक काठी घालू का जोरात तुला मारू का तुला मारू किच किच किच. तुझ्यामुळंच तर ती वाचायली माझ्या हातात. ती भांडे कसे पडल्यात ते बघायचं सोडून दुसरं काय करायला लागली ना. कुठं बघावं तिथं ती मक्याची कणसं टाक म्हशीला. ती काही चांगले आहेत का ते कणस दे फेकून. फेकून देते सगळे म्हशीला. म्हशीला फेक म्हणून तू खात बसशील तुला वाटल तुलाच म्हैस म्हणलोय म्हणून. तू हाय पण हावरी आहे का मग काय कमी हावरी आहे मग नाही का. हां तेच म्हणलं. अर्ध्याला अर्ध तुलाच लागतंय की खायला म्हणून. ते तिथं असं कसं दिसतंय बरं त्या कोपऱ्यात. हा 5 किलो सिमेंट आणा तिथं बिळ पडलेला आहे माग माहिती त्यात माती तर भरून चेंब आधी माती चेंब नंतर तुझं काय तुझं